निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890 31 50 50। तोंडावर 2 महिन्यासाठी आणलेला हा एक जुमला। ही जुमल्याची सवय मोदी सरकारपासून या सरकारला जडली। जुमलेबाजी करा आणि मतदान करा। एकूणच याला 5 वर्षाच्या पुढच्या वर्षभरासाठी 1 वर्षासाठी 46,000 कोटी रुपये लागणार। कुठून आणणार? 1,20,000 राजकोषीय 7,11,000 कोटी रुपयाचं कर्ज या राज्यावर आहे। त्याचा व्याजाचा परतावा काढला उद्या अशा योजना आणून निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नसतील। मग तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर करोडो रुपये खर्च करून पहिलेच राज्य उद्ध्वस्त। तर ह्या योजनेचा आणून महिलांची मदत घेण्यासाठी या राज्यातील केलेला एक सोंग आहे। आणि ज्या अटी घातल्या आहेत त्या अटीमध्ये किमान 20 ते 22% महिला बसू शकतील या अटीची पूर्तता। कारण 5 एकर जमीन मराठवाडा आहे, मराठवाड्यामध्ये लँड होल्डिंग आहे, तिथे काही पिकतच नाही आणि मग त्या महिलेला जर लाभ होणार नसेल तर योजनेचा फायदा नाही। अशा ज्या काही त्या अटी आहेत JR मध्ये, आता मी तो JR आणलेला आहे। तर हे एक महिलांना लाडली बहीण, एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी संपूर्ण ताकद खर्ची घालायची आणि दुसरीकडे मात्र लाडली बहीण म्हणून योजना आणायची। तर दुसरी एकीकडे राज्यामध्ये महिलावरील अत्याचार अन्याय वाढवायचे, त्याच्यावर कारवाई करायची नाही आणि आपल्या बहिणीची इज्जत सगळी रस्त्यावर त्यांचा खून होतो, बहिणीची इज्जत अब्रू लुटली जाते, त्यावेळी डोळ्यावर पट्टी बांधायची आणि मात्र लाडली बहीण म्हणून मतासाठी सोंग करायचं। हे एक जुमला आहे, जुमल्या पलीकडे काही नाही। गुणाच या योजनेचा अर्थ।